आज आपण माहिती घेतोय जमिनीवर स्वतःचा मालकी हक्क सांगणारे 7 पुरावे. तुमच्याकडे जर 1 फूट जरी जमीन स्वतःच्या मालकीची असेल आणि ती जमीन तुमची स्वतःची आहे, तिच्यावर तुमचा 100% हक्क आहे, हे दाखवण्यासाठी 7 अशी नवीन कागदपत्र जी तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. तर त्याचीच माहिती आज व्हिडिओच्या माहितीमधून देणार आहोत. तर त्याच 7 कागदपत्रांची नेमकी पण अगदी स्पष्ट माहिती व्हिडिओमध्ये देणार आहोत. तुमची जमीन शेतजमीन असू द्या किंवा बिगर शेतजमीन असू द्या, कोणत्याही जमिनीच्या मालकी हक्काविषयी जर वाद निर्माण झाला तर ती जमीन आपल्या मालकीची आहे की नाही हे सिद्ध करण्यासाठी कोणतेही सरकारी अधिकारी, कोणतंही न्यायालय किंवा समोरची पार्टीही तुम्हाला हे 7 कागदपत्रे मागते. या 7 कागदपत्रांपैकी एक जरी तुमच्याकडे नसेल तर तुमची जमीन ही तुमची नाही आहे असं सिद्ध होत असतं. तर जाणून घेऊयात कोणते आहे ते 7 नेमके पुरावे की जी तुमच्या जमिनीवर तुमची मालकी 100% सिद्ध करत असते. हे 7 पुरावे जर तुमच्याकडे असले तर कितीही धनदांडगा, कितीही पॉवरफुल माणूस असू द्या, तो तुमची जमीन कधीही हस्तगत करू शकत नाही. तुमच्याबरोबर वाद घालायला सुद्धा तो घाबरेल. चला तर जाणून घेऊया ही माहिती. यातलं एक ना एक कागदपत्र अतिशय महत्त्वाचं आहे. त्यामुळे प्रत्येक कागदपत्र आणि त्याची सविस्तर माहिती, त्याचा उपयोग, त्या जर नसेल तर कसं काढायचं याची माहिती देतोय. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता पहा आणि चॅनलला जर नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा. कोणत्याही जमिनीच्या मालकी हक्कासंदर्भात काहीही वाद उद्भवल्यास जमिनीची मोजणी केली जाते. यावेळी जमिनीच्या मोजणीचे नकाशे जर तुमच्याकडे असल्यास तुम्ही त्या जमिनीवरील मालकी हक्क प्रस्थापित करू शकता. त्यामुळे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जमिनीचा नकाशा तुम्ही जपून ठेवणं गरजेचं असतं. ज्या पद्धतीनं 7/12 उतार्यावर एखाद्या व्यक्तीच्या मालकीची शेतजमीन किती आहे याची माहिती दिलेली असतेच, त्याचप्रमाणे एखाद्या व्यक्तीच्या नावावर किती बिगर शेतजमीन आहे याची माहिती देखील प्रॉपर्टी कार्डवर दिलेली असते. मग चला तर जाणून घेऊयात कोणते असे 7 पुरावे, कोणते असे कागदपत्र जे आहेत की जे जर तुमच्याकडे असेल तर तुमच्या जमिनीला कोणीही हात लावू शकत नाही. नंबर 1चा पुरावा, नंबर 1चं कागदपत्र असतं खरेदी खत. जमीन खरेदी विक्रीच्या व्यवहारात जमिनीची मूळ मालकी सिद्ध करण्यासाठी एक कागद अवश्य पाहिला जातो, तो म्हणजे खरेदी खत. खरेदी खत म्हणजे जमिनीच्या मालकी हक्काचा प्रथम पुरावा समजला जातो. यावर जमिनीचा व्यवहार किती तारखेला, कोणत्या 2 व्यक्तीमध्ये, किती क्षेत्रावर आणि किती रुपयांना झाला याची सविस्तर माहिती असते. खरेदी खत झालं की ती माहिती फेरफारवर लागते आणि मग 7/12 उतार्यावर नवीन मालकाची नोंद होत असते. हे खरेदी खत तुम्हाला त्या ठिकाणी अधिकाऱ्याकडून भेटत असायचं, पण 1985 सालापासूनचे खरेदी खत तुम्ही आता ऑनलाईन देखील बघू शकता. दुसरं कागदपत्र, दुसरा पुरावा की ज्याने तुमच्या जमिनीवर मालकी हक्क सिद्ध होतं ते असतं 7/12 उतारा. जमिनीचा 7/12 उतारा हा जमिनीच्या मालकी हक्काचा सर्वात महत्त्वाचा उतारा आहे. गाव नमुना 7 मध्ये शेतकऱ्याकडे किती जमीन आहे, त्याच्या किती जमिनीवर अधिकार आहे हे नमूद केलेलं असतं. 7/12 उतार्यावर भूधारणा पद्धत नमूद केलेली असते. यावरून जमिनीचा खरा मालक कोण याची ओळख पटण्यास अगदी मोलाची मदत होते. भोगवटदार वर्ग 1 या पद्धतीमध्ये अशा जमिनी येतात की ज्याचं हस्तांतरण करण्यात शासनाचे निर्बंध नसतात आणि शेतकरीच या जमिनीचा मालक असतो. भोगवटदार वर्ग 2 मधील जमिनीचे हस्तांतर करण्यात शासनाचे निर्बंध आहेत आणि सरकारी अधिकाऱ्याच्या परवानगीशिवाय या जमिनीचे हस्तांतर होत नाही. तिसऱ्या प्रकारच्या जमिनी या सरकार प्रवर्गात मोडतात आणि या जमिनी सरकारी मालकीच्या असतात. चौथ्या प्रकारात मोडणाऱ्या जमिनी सरकारी पट्टेदार जमिनी येतात आणि यामध्ये सरकारी मालकीच्या पण भाडेतत्वावर दिलेल्या जमिनी असतात. या जमिनी 10, 30, 50, 99 वर्षाच्या मुदतीत भाडेतत्वावर किंवा लीजवर दिल्या जातात. आता सरकारनं डिजिटल स्वाक्षरीचा 7/12 उतारा ऑनलाईन उपलब्ध करून देण्यास सुरुवात केलेली आहे. त्यामुळे दरवर्षी अपडेटेड 7/12 उतारा काढणं कधीही सोयीस्कर ठरतं आणि कुठल्याही वादामध्ये मागील 3 महिन्यापूर्वीचा 7/12 हा चांगला त्या ठिकाणी पुरावा म्हणून सादर होत असतो. आता तिसरा आणि अतिशय महत्त्वाचा पुरावा जो मालकी सिद्ध करतो तो म्हणजे खाते उतारा किंवा 8अ. एखाद्या शेतकऱ्याची जमीन ही वेगळ्या गट क्रमांकामध्ये विभागलेली असू शकते. या सगळ्या गट क्रमांकामधील शेत जमिनीची माहिती एकत्रितपणे 8अ म्हणजे खाते उतार्यावर नोंदवलेली असते. 8 उतार्यामुळे एखाद्या गावात तुमच्या मालकीची जमीन कोणत्या कोणत्या गटात आहे याची पूर्ण माहिती कळत असते. म्हणजे 4 7/12वर जी माहिती आहे ती एकाच 8अ उतार्यावर असू शकते. त्यामुळे जमिनीच्या मालकी हक्काचा 8अचा उतारा हा देखील महत्त्वाचा दस्तावेज मानला जातो. 7/12 उतारा आणि खरेदी खतासारखाच 8अ सुद्धा ऑनलाईन त्या ठिकाणी तुम्हाला उपलब्ध
होऊ शकतो। आता त्यानंतर चौथी आणि अतिशय महत्त्वाची गोष्ट जी तुमच्या जागेचं क्षेत्रफळ नकाशावर दाखवते ते कागदपत्र म्हणजे जमिनी मोजणीचे नकाशे। कोणत्याही जमिनीच्या संदर्भात जर वाद झाला तर सर्वात आधी त्याची मोजणी केली जाते आणि जर तुमच्याकडे आधीच्या मोजणीचे नकाशे जर असेल तर तुम्ही तात्काळ तुमचा मालकी हक्क त्यावर प्रस्थापित करू शकता। एक ठराविक गट नकाशातील शेतजमीन कोणाच्या नावावर आहे, त्या शेतकऱ्याचं नाव आणि त्याच्या नावावर किती जमीन आहे याची सविस्तर माहिती नकाशामध्ये दिलेली असते। तसेच तुमच्या शेताला लागून असलेल्या शेतजमिनीचे गट क्रमांक याच्यात दिलेले असतात। त्याचबरोबर तुमच्या शेजारी कोणता शेतकरी आहे त्याचं त्या ठिकाणी शेत किती आहे ते देखील याच्यामधनं कळतं। आता तुम्ही हे सुद्धा जमिनीचा नकाशा ऑनलाईन देखील बघू शकता। यानंतरचं पाचवं सर्वात महत्त्वाचं पण महसूल विभागाच्या संदर्भातलं एक डॉक्युमेंट जमीन महसुलाच्या पावत्या। दरवर्षी जमिनीचा महसूल भरल्यानंतर तलाठ्यामार्फत दिली जाणारी ही पावती अतिशय महत्त्वाचं काम करते। 7/12 उतारा 8 खरेदी खत हे जमीन दाखवतं, पण जमिनीचा वापर तुम्ही करताय त्याचं महसूल तुम्ही भरताय हे दाखवती जी गोष्ट म्हणजे जमीन महसुलाच्या पावत्या। तर ह्या सर्व पावत्या तुम्ही एका फाईलमध्ये सांभाळून ठेवल्यास वेळ प्रसंगी त्याचा पुरावा म्हणून वापर देखील करता येऊ शकतो। 6वी गोष्ट जमिनी संबंधीचे पूर्वीचे खटले। आता एखादी जमीन तुमच्या मालकाची असेल आणि या जमिनीबाबत तुम्ही पूर्वी कोणतीही केस किंवा खटला चालवला असेल तर त्या केसची कागदपत्र, त्याच्या जबाबाच्या प्रती, निकालपत्र इत्यादी कागदपत्र सुद्धा जपून ठेवली पाहिजेत। याचाही वापर मालकी हक्काचा दावा करण्यासाठी येऊ शकतो, कारण की कोर्टाची कागदपत्रे असल्यामुळे यामध्ये तुमचा मालक म्हणून उद्देश त्या ठिकाणी तिथे उल्लेख केलेला असतो आणि हे चांगलं स्ट्रॉंग डॉक्युमेंट तुमच्यामध्ये होऊ शकतं। आता 7 नंबरचं कार्ड हे जर नसेल तर वरचे 6 कार्ड असून सुद्धा काही उपयोग नाही। तर हे 7वं कार्ड असं आहे की यामध्ये तुमचा पूर्ण तपशील दिसतो, काय तुमच्या नावावर आहे सगळं याच्यामध्ये दिसतं। तर ते असतं प्रॉपर्टी कार्ड। बिगर शेती जमिनीवर तुमची जर मालमत्ता असेल तर त्याच्या मालकी हक्काविषयी जागरूक राहणं अतिशय आवश्यक असतं, कारण की बिगर शेत जमिनीवर मालमत्तेच्या हक्काविषयी माहिती सांगणारा सरकारी कागद असतो प्रॉपर्टी कार्ड। आता ज्या पद्धतीने एखादा 7/12 उतारा एखाद्या व्यक्तीच्या मालकीची शेतजमीन किती आहे दाखवतो, तसंच एखाद्या व्यक्तीच्या नावावर किती बिगर शेती जमीन आहे ही प्रॉपर्टी कार्डवर दिलेली असते। म्हणजे शेतजमिनीसाठी जसा 7/12 तसा बिगर शेतजमिनीसाठी प्रॉपर्टी कार्ड असतं। याबरोबरच जर तुमची जमीन ही बिगर शेती जर असेल तर तुम्ही बिगर शेती क्षेत्रात जर तुमचं घर असेल तर त्या घराची घरपट्टी भरलेली असेल, पाणीपट्टी भरलेली असेल, कुठल्या प्रकारचा कर भरलेला असेल तर त्याच्या पावत्या देखील तुम्ही सांभाळून ठेवणं गरजेचं आहे। कारण की घराच्या मालकीविषयी जर वाद निर्माण झाला, त्या जमिनीविषयी वाद निर्माण झाला, जी बिगर शेती आहे, जिची 7/12 नोंद नाही, तर तिचं तुम्ही साधारणपणे या पावत्या दाखवून त्या ठिकाणी हे तुम्ही तुमची मालकी सिद्ध करू शकता। तर हे होते मित्रांनो 7 डॉक्युमेंट, 7 पुरावे, 7 दस्तावेज की हे जर असले तर तुम्हाला कुठल्याही प्रकारच्या त्या ठिकाणी जमिनीच्या वादाला तुम्ही तोंड देऊ शकता आणि नक्कीच तुमचा त्या वादामध्ये विजय मिळू शकतो, न्याय तुम्हाला मिळू शकतो। तर ही होती मित्रांनो माहिती। कशी वाटली माहिती कमेंटच्या माध्यमातून कळवा। चॅनलला जर नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा।